नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. आज देशात आणि राज्यात राजकीय पातळीवर इतक्या वेगाने घडामोडी होत आहेत की सामान्य नागरिक गोंधळून गेला आहे. सत्ता, सत्तांतर, आघाड्या, फूट, चौकशा, निवडणुकीची तयारी, आश्वासनांचा पाऊस. पण या सगळ्यात जनतेचा मुद्दा नक्की कुठे आहे? आज आपण दोन नजरेतून परिस्थिती समजावून घेणार आहोत. राजकीय नेत्यांच्या नजरेतून आणि सामान्य जनतेच्या नजरेतून. सध्या राजकारणात तीन मोठे ट्रेंड स्पष्ट दिसतात. नंबर 1, सत्ता टिकवण्याची धडपड. सत्ताधारी पक्षांसाठी सर्वात मोठं लक्ष म्हणजे सत्ता टिकवणं. त्यासाठी मोठ्या घोषणा, योजनांचा पाऊस, पायाभूत कामांचे भूमिपूजन, विरोधकांवर टीकेची झोड, हे सगळं सुरू आहे. यामागील राजकीय दृष्टिकोन असा: जनतेला विकास दाखवा, विरोधकांना बचावात ठेवा. नंबर 2, विरोधी पक्ष एकत्र येताना दिसतात, पण प्रश्न असा की विचारसरणीची एकजूट आहे की सत्तेविरोधात तात्पुरती सोय? राजकीय विश्लेषक सांगतात आजची आघाडी ही उद्याची स्पर्धा असू शकते. नंबर 3, राजकारणात आता विचारांपेक्षा एजन्सी, चौकशी, प्रकरण, कागदपत्र जास्त चर्चेत आहेत. याला सत्ताधारी म्हणतात भ्रष्टाचारी विरोधात कारवाई, तर विरोधक म्हणतात राजकीय सूडबुद्धी. सत्य कुठे आहे हे जनता ठरवते, पण गोंधळ मात्र वाढतोय. आता जरा राजकारण बाजूला ठेवून रस्त्यावर जाऊया. सामान्य माणसाला काय दिसतं? महागाई, गॅस, पेट्रोल, डाळ, भाजी, घर चालवणं अवघड, बेरोजगारी, तरुणांचा प्रश्न. भाषणं खूप झाली, नोकऱ्या कधी देणार? हवामान बदल, कर्ज, बाजारभाव यामुळे शेतकरी अजूनही तणावात. शहरातील मध्यम वर्ग कर वाढतोय, खर्च वाढतोय, पण सुविधा तशाच. जनतेचा दृष्टिकोन साधा आहे: राजकारण करा, पण आमचं आयुष्य सोपं करा. राजकारणाचं लक्ष पुढची निवडणूक, मतदारसंघ, प्रचार, आरोप. जनतेचे लक्ष पुढचा महिना कसा जाईल, घर खर्च, रोजगार, सुरक्षितता. सध्याच्या राजकारणाचा खरा प्रश्न: राजकारण विकासाभोवती फिरतंय की निवडणुकीभोवती? धोरणांवर चर्चा जास्त आहे की चेहऱ्यांवर? आज जनता विचारते, आम्हाला वाद नको, उपाय हवेत. घोषणांपेक्षा अंमलबजावणी हवी. सत्तेसाठी नाही, व्यवस्थेसाठी राजकारण हवं. आजचं राजकारण भावनांवर चालतंय. जात, धर्म, प्रदेश, व्यक्तिमत्व, सोशल मीडियाची हवा. पण शेवटी मतदान करताना मतदार काय पाहतो? स्वतःचा फायदा, कुटुंबाची सुरक्षितता, भविष्य. आजच्या राजकारणाचं सार असं: राजकीय नेते सत्ता जिंकण्याच्या लढाईत आहेत, पण जनता जगण्याच्या लढाईत आहे. ही तरी कमी झाली तरच लोकशाही मजबूत होईल. तुमच्या मते आजचं राजकारण योग्य दिशेने चाललंय का? जनतेचे प्रश्न खरोखर ऐकले जात आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. मी राजेंद्र झेंडे, थेट वार्ता.